जय शिवराय मित्रांनो, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज योजना राबवली जाते आणि या माध्यमातून बऱ्याच बांधवाचं असं म्हणणं आहे की मला व्याज परतावा मिळत नाही, माझा व्याज परतावा आलेला नाही। आता नेमका व्याज परतावा कसा येतो आणि तो कधी मिळणार हे आपल्याला सविस्तर समजून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधवांना ही माहिती शेअर करा। आता एक लक्षात घ्या, बरेच जण काय करतात, अर्ज केल्याच्या नंतर LOI निघतू आणि आपल्याला जे कोणत्या बँकेकडून फायनान्सकडून कर्ज घ्यायचंय ते कर्ज घेतात किंवा त्यावर ट्रॅक्टर घेतात, असं लोनची प्रक्रिया सगळी करतात। मात्र त्यानंतरची जी काही प्रक्रिया करावी लागते का ही बरेच जण विसरतात। त्याला वाटतं एकदा लोन घेतलं म्हणजे आपोआप आपल्याला व्याज परतावा मिळत असतो, मात्र तसं होत नाही। आपल्याला हा व्याज परतावा मिळवण्यासाठी जे कोणतं कर्ज घेतलेलं असेल किंवा आपण ट्रॅक्टर फायनान्सवर घेतला असेल तर त्याचं सँक्शन लेटर, उद्योग आधार, त्याचं स्टेटमेंट, हे सगळे रिब्रुसमेंट लेटर, डिस्ब्रुसमेंट लेटर हे सगळं आपल्याला त्याच्यावर अपलोड करावं लागतं आणि हे अपलोड केल्याच्या नंतर पुन्हा एकदा आपल्याला त्याला मंजुरी मिळत असती आणि ही मंजुरी मिळाल्याच्या नंतर आपण ज्यावेळेस हप्ते भरतो, हप्ता भरल्याचं सुद्धा स्टेटमेंट आपल्याला त्याच्यावर अपलोड करावं लागतं। त्यानंतर आपल्याला त्यासोबत एक फोटोसुद्धा अपलोड करावा लागतो, मग ते ट्रॅक्टर असो किंवा आपला एखादा व्यवसाय असो, आणि त्याच्यानंतर आपल्याला हे व्याज परतावा मिळतो। आता यामध्ये पुन्हा एक गोष्ट आहे, महामंडळाच्या माध्यमातून बऱ्याच जणांना काही सूचना येत असती, त्यामध्ये अशी असती, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या सर्व लाभार्थ्यांना कळविण्यात येते की नवीन सुधारणेनुसार ज्या लाभार्थ्यांचे व्याज परतावा क्लेम सध्या सेंट फॉर CIFO या टप्प्यावर आहेत त्यांना नव्याने क्लेम करता येऊ शकतील, तरी संबंधित लाभार्थी जास्तीत जास्त 6 क्लेमची मागणी करू शकतील। संबंधित लाभार्थ्यांनी या सूचनेची नोंद घ्यावी व आपले व्याज परतावा क्लेम वेब प्रणालीवर ऑनलाईन दाखल करावे। आता याचा अर्थ काय, तुम्ही या अगोदर जरी अप्लाय केलेला असला तो क्लेमसाठी, तुमचा व्याज परतावा आलेला नसला तरी सुद्धा तुम्हाला पुन्हा 6 परतावे हे अपलोड करता येतात। म्हणजे जास्तीत जास्त 6 हप्ते तुम्ही भरलेले असतील तर त्याचं स्टेटमेंट तुम्ही अपलोड करू शकता आणि ही सगळी प्रक्रिया झाल्याच्या नंतर त्याची तपासणी होती, खरंच तुम्ही अर्ज भरलाय का, ते व्याज भरलंय का, कर्ज भरलंय का, आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला व्याज परतावा तुमच्या जे काय आधार लिंक खाता असेल त्या खात्यामध्ये मिळत असतो। आणि आता 300 कोटी रुपये निधी हा राज्य सरकारनं महामंडळासाठी वितरित केलेला आहे आणि या माध्यमातून आता ज्यांनी आपले स्टेटमेंट अपलोड केलेले असतील त्यांना हा व्याज परतावा मिळणार आहे। इतकी सोपी प्रक्रिया पहा, याच्यापेक्षा सोपी कोणतीच नाही। इतकी सोपी आपल्या अण्णासाहेब महामंडळाची प्रक्रिया आहे। त्याच्यामुळं अशी करा आणि याच्यात पुन्हा काही तुम्हाला अडचणी असतील ना तर तुम्ही कमेंट करून विचारा, पुन्हा आपण सविस्तर अशी माहिती देण्याचा प्रयत्न करू। जय शिवराय।